करायला स्टार्ट करतो. ओके, सो वन वे क्लासिफिकेशन आणि टू वे क्लासिफिकेशन. टू वे क्लासिफिकेशन मध्ये आपल्याला ग्रुपिंग कन्सिडर करायचं आहे आणि ते ग्रुपिंग जे असणार आहे तो प्रत्येक ग्रुप हा होमोजिनियस असणार आहे. ओके, आणि बिटवीन द ग्रुप ही हेट्रोजेनिटी असणार आहे. हेट्रोजेनिटी म्हणजे असिमिलॅरिटी. विदिन द ग्रुप जो आहे विदिन द ग्रुप आपल्याला काय मिळणार आहे, सिमिलॅरिटी मिळणार आहे. आणि बिटवीन द ग्रुप काय असणार आहे, असिमिलॅरिटी म्हणजे ते डिफरंट असणार आहे. ओके, अशा पद्धतीने ज्यावेळी आपण विचार करतो ट्रीटमेंट आणि ब्लॉकचा, त्या लेआउटला आपण काय म्हणणार आहोत, टू वे क्लासिफिकेशन. टू वे क्लासिफिकेशन. आता टू वे क्लासिफिकेशन मध्ये ऑब्झर्वेशन कशी असणार आहेत, इथे सुद्धा y11 y12 सो ऑन अप टू y1 n1 च्या ऐवजी इथं काय असणार आहे आता y1h. सेकंड काय असणार आहे y21 y22 सो ऑन अप टू y2h. आणि लास्टचा काय असणार आहे yk1 yk2 सो ऑन अप टू ykh. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इथे किती असणार आहेत आता, k इंटू h. सो मॅट्रिक्सची ऑर्डर किती असणार आहे इथं, k इंटू h. सो आयथ ट्रीटमेंट जी आहे ती आयथ ट्रीटमेंट कशी असणार आहे बघा, yi1 yi2. ओके, सो ऑन अप टू इथं कुठेतरी yij असेल आणि लास्ट काय असणार आहे yih. हे जे आहे हे काय झालेलं आहे तुमचं टू वे अनोवाचं लेआउट आहे. ओके, नाव सेकंड थिंग इज जी मॅथमॅटिकल मॉडेल आहे. मॅथमॅटिकल मॉडेल वन वे क्लासिफिकेशन मध्ये काय कन्सिडर केलं होतं, yij इज इक्वल टू म्यू प्लस अल्फा आय प्लस इप्सिलॉन ij. I running from 1 to so on up to k, j running from 1 to so on up to ni. ओके, आता अल्फा म्हणजे काय घेतलं होतं, ट्रीटमेंट इफेक्ट घेतला होता. कारण वन वे क्लासिफिकेशन मध्ये आपण फक्त ट्रीटमेंट इफेक्ट घेतला. कारण का, जी सॉइल फर्टिलिटी टोटल एक्सपेरिमेंटल एरियाची आहे किंवा जी टोटल एक्सपेरिमेंटल एरिया तुमचा होमोजिनियस आहे, एकच आहे, एकाच प्रकारचा आहे, म्हणून आपण इथं वन वे क्लासिफिकेशन मध्ये गेलो. पण ज्यावेळी टू वे क्लासिफिकेशन मध्ये जातो त्यावेळी सॉइल फर्टिलिटी किंवा जो टोटल एरिया तुमचा नॉन होमोजिनियस असतो, मग त्याचे काय करावे लागतात, होमोजिनियस ग्रुप्स करावे लागतात. आणि होमोजिनियस ग्रुप्स जे आहेत ते होमोजिनियस ग्रुप म्हणजेच त्याला आपण ब्लॉक म्हणायचं. त्याला काय म्हणायचं आहे, ब्लॉक. सो तुमच्याकडे इथे दोन फॅक्टर झाले, एक ब्लॉक आणि दुसरा म्हणजे ट्रीटमेंट. सो तुमचं yij हा म्यू प्लस अल्फा प्लस बीटा जे प्लस इप्सिलॉन ij आहे. वेअर I रनिंग फ्रॉम 1 टू सो ऑन अप टू k आणि j रनिंग फ्रॉम 1 टू सो ऑन अप टू h. लक्षात आलं. अगेन म्यू इज जनरल मीन, हिअर म्यू इज ऑल्सो जनरल मीन. अल्फा इज ith ट्रीटमेंट इफेक्ट, अल्फा इज ith ट्रीटमेंट इफेक्ट. इथे काय बीटा नाही आहे, बीटा जे इज जेथ ब्लॉक इफेक्ट, जेथ ब्लॉक इफेक्ट. ओके, आणि इप्सिलॉन ij इज अ रॅन्डम एरर क्वांटिटी. अगेन हिअर इप्सिलॉन ij इज अ रॅन्डम एरर क्वांटिटी. यामध्ये चेंज फक्त एवढाच आहे की अल्फा आय च्या ऐवजी इथं अल्फा आय प्लस बीटा जे आहे. लक्षात येते. त्यामुळं आपल्याला इस्टिमेट करत असताना, पॅरामीटर इस्टिमेट करत असताना म्यू हॅट, अल्फा आय हॅट आणि बीटा जे हॅट आपल्याला इस्टिमेट करायचे आहे. आता यामध्ये म्यू हॅट म्हणजे काय आलता, वाय बार डॉट डॉट, बरोबर. अल्फा आय हॅट काय आलता, वाय बार आय डॉट मायनस वाय बार डॉट डॉट. ओके, नाव इकडे ज्यावेळी टू वे अनोवाचा विचार करतो आपण त्यावेळी देखील म्यू हॅट इज इक्वल टू काय मिळतो आपल्याला, वाय बार डॉट डॉटच मिळतो. पण अल्फा आय हॅट इज ऑल्सो इक्वल टू वाय बार आय डॉट मायनस वाय बार डॉट डॉट असाच मिळतो. कारण आयथ ट्रीटमेंट चा इफेक्ट इथं वाय बार आय डॉट मध्ये काय केलेला आहे, कंडेन्स केलेला आहे. ओके, नाव बीटा जे हॅट इज इक्वल टू काय येईल, कोण सांगेल का, या दोन्हींच्या वरून बीटा जे हॅट इज इक्वल टू काय येईल, एनीवन, मृणाली. So it will be y bar dot j minus y bar dot dot. आता हे कसं आलेलं आहे ते पॅरामीटर एस्टिमेशनचं ज्यावेळी आपण डेरिव्हेशन बघू
त्यावेळी तुम्हाला मिळून जाईल. फक्त अल्फा आयच्या ठिकाणी वाय बार आय डॉट, बीटा जेच्या ठिकाणी वाय बार डॉट जे मायनस वाय बार डॉट. ओके, लक्षात आलं? हे 1 वे आणि 2 वे क्लासिफिकेशन मध्ये फरक आहे. ओके, सो हे मी काय करतो, थोडा वेळ ओके. नाव जे आता मी सांगितलेलं आहे 2 वे क्लासिफिकेशन, 1 ऑब्झर्वेशन पर सेल. आता 1, एक मिनिट, सो 2 वे क्लासिफिकेशन विथ 1 ऑब्झर्वेशन पर सेल. आता 1 ऑब्झर्वेशन पर सेल का? कारण का आपण ट्रीटमेंट के ट्रीटमेंट्स आणि एच ब्लॉक मध्ये वाय जे काय केलेले आहेत, म्हणजे वाय डिवायडेशन केलेलं आहे आणि प्रत्येक सेलमध्ये एकच आपल्याला ऑब्झर्वेशन मिळणार आहे, सिंगल ऑब्झर्वेशन मिळणार आहे प्रत्येक सेलमध्ये. ओके, सो म्हणून त्याला 1 ऑब्झर्वेशन पर सेल असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये तुमचा वाय जो आहे, सो वाय कसा डिफाईन केलाय बघा. त्यांनी जे काऊचं एक्झाम्पल आहे, काऊचं एन काऊस कन्सिडर केलेले आहेत आणि एन काऊस मध्ये ट्रीटमेंट म्हणून रेशन्स जे आहेत, जे म्हणजे त्यांना फिडिंग जे केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन्स म्हणतो त्याला मी आपण. ओके, सो न्यूट्रिशन्स दिलेले आहेत, ते जे न्यूट्रिशन्स दिलेले आहेत ते म्हणजेच ट्रीटमेंट कन्सिडर केलेले आहेत. आणि प्रत्येक काऊ ही वेगवेगळ्या जातीची असेल, म्हणजे देशी गाय असेल, ओके, किंवा ती हरियाणी वगैरे, किंवा आता नवीन आलेल्या माझ्या मते त्यांना HF वगैरे असं काहीतरी म्हणतात. ओके, सो अशा वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रीड कन्सिडर त्यांनी केलेला आहे. ओके, आणि ह्या वेगवेगळ्या पद्धतीचं ब्रीड कन्सिडर केल्यामुळे ब्रीडद्वारे म्हणजे देशी गायींचा एक ग्रुप, त्यानंतर गीर गायींचा एक सेकंड ग्रुप, किंवा थर्ड हरियाणा गायींचा एक हरियाणा टाईप गायीचा थर्ड ग्रुप, आणि फोर्थ HF गायींचा एक ग्रुप वगैरे, असं वेगवेगळ्या प्रकारचं ब्रीड म्हणजे जातीनुसार त्यांच्या ग्रुपिंग केलेलं आहे. ओके, सो ग्रुपिंग आणि त्यांना दिलेलं न्यूट्रिशन हे वेगवेगळ्या पद्धतीनं, न्यूट्रिशन म्हणजे ट्रीटमेंट कन्सिडर केलेले आहे, आणि ब्रीड हे कशासाठी कन्सिडर केलेलं आहे त्यांनी, त्यांचं व्हरायटी ऑफ गाईज म्हणजे ग्रुप्स कन्सिडर केलेले आहे. बघा हा, आता ट्रीटमेंट आपण मगाशी लेआउट मध्ये डिस्कस केल्याप्रमाणे 1 to K आहेत. इथं 1 to B असू शकतं, इकडे 1 to V असू शकतं, नोटेशन काहीही असू शकतात. त्यामुळे तुम्ही तात्पुरतं सध्या तरी 1 to K लक्षात ठेवा आणि K ट्रीटमेंट लक्षात ठेवायचं, H ब्लॉक लक्षात ठेवायचं. ओके, आणि हे H म्हणजेच काय, ब्लॉक कन्सिडर केलेले आहेत, Y1 Y2 Y1H असं सो ऑन अप टू YKH. टोटल ऑब्झर्वेशन किती आहेत, KH. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडचा इफेक्ट कन्सिडर करायचा आहे, म्हणजे ट्रीटमेंट इफेक्ट पण कन्सिडर करायचा आणि ब्लॉक इफेक्ट पण कन्सिडर करायचा. त्यामुळं मीन आणि टोटल घेताना रो वाईज मीन आणि कॉलम वाईज मीन हे दोन्ही घ्यायचे. सो रो वाईज टोटल T1 डॉट, सेकंड T2 डॉट, TI डॉट, TK डॉट. लक्षात आलं? डॉट म्हणजेच काय, हा जो डॉट दिसतोय ना इथे, हा डॉट म्हणजेच त्याच्यावर समेशन घेतलेले. ओके, नाव त्याचा मीन म्हणजेच काय, Y1 डॉट बार म्हणजे T1 डॉट डिवायडेड बाय H म्हणजे Y1 डॉट बार इथे दिलेला आहे. T1 डॉट डिवायडेड बाय H, समेशन J इज इक्वल टू YIJ डिवायडेड बाय H. ओके, नाव सेकंड Y2 डॉट बार असं YK डॉट बार मिळालेले आहेत. सेम वेने कॉलम वाईज टोटल आणि कॉलम वाईज मीन इथे तुम्हाला दिलेले आहेत. ओके,
नाव हे तुमचं काय झालं, लेआउट झालं. आता तुम्हाला काय करायचं आहे, बघायचं आहे की त्याचं मॅथमॅटिकल मॉडेल बघायचं. मॅथमॅटिकल मॉडेल पाहत असताना फिक्स्ड इफेक्ट मॉडेलच बघायचं आहे आपल्याला. ओके, सो फिक्स्ड इफेक्ट मॉडेल विल बी, I will be directly go in the final stage of model. आणि मॉडेल ते कसं असणार आहे, YIJ इज इक्वल टू म्यू प्लस अल्फा आय प्लस बीटा जे प्लस गॅमा आय जे प्लस इप्सिलॉन आय जे. आता गॅमा आय जे म्हणजे काय आहे बघा. हा, गॅमा आय जे म्हणजेच काय की आयत ट्रीटमेंट आणि जेथ ब्लॉकचा कंबाईन्ड इफेक्ट आहे. आयत ट्रीटमेंट आणि जेथ ब्लॉकचा कंबाईन्ड इफेक्ट आहे. सध्या तरी आपल्याला कंबाईन्ड इफेक्ट जो आहे तो तुमच्या सिलेबसला नाही आहे. ज्यावेळी तुम्ही MSc ला जाल त्यावेळी तुम्हाला ते इंटरॅक्शन इफेक्ट, कंबाईन्ड इफेक्ट म्हणून एक एक्स्ट्रा ऍड होईल. तो एक्स्ट्रा ऍड झालेला तुम्ही त्यावेळी तुम्हाला शिकवला जाईल. ओके, पण सध्या तरी आपल्याला नॉन इंटरॅक्शन जे मॉडेल आहे YIJ इज इक्वल टू म्यू प्लस अल्फा आय प्लस बीटा जे इज इक्वल टू इप्सिलॉन म्हणजे 5.54 जे मॉडेल आहे ते तुमच्या सिलेबसला आहे. ओके, सो हे मॉडेल आपण कन्सिडर करायचं आहे. आणि हे मॉडेल कन्सिडर केल्यानंतर त्याचे YIJ म्हणजे काय, तर इथं वरती दिलेलं आहे. आय थिंक व्हॉट मीन्स YIJ. सो फॅक्टर ए म्हणजे ट्रीटमेंट, फॅक्टर बी म्हणजे ब्लॉक. ओके, वरती दिले. सो YIJ इज इक्वल टू यील्ड ऑफ मिल्क from the cow jet breed or stock fed on the ration I किंवा न्यूट्रिशन I. म्हणजे ith न्यूट्रिशन हे जेथ ब्रीडच्या काऊला दिलेला आहे आपण, किंवा ith ट्रीटमेंट which is applied for जेथ unit in the block, जेथ unit in the जेथ block. ओके, सो त्याला आपण YIJ कन्सिडर करणार आहोत. म्यू म्हणजेच जनरल मीन इफेक्ट, अल्फा आय म्हणजेच आयथ ट्रीटमेंट इफेक्ट, बीटा जे म्हणजेच जेथ ब्लॉक इफेक्ट, इप्सिलॉन आय जे म्हणजेच रॅन्डम एरर इफेक्ट. ओके, आणि याला फिक्स्ड इफेक्ट मॉडेल का म्हणायचं, कारण हे इफेक्ट जे आहेत ते आपण रॅन्डम कन्सिडर केलेले नाही आहे. ओके, सो नोटेशन्स जे आहेत ते नोटेशन्स कसे आहेत बघा. YI डॉट बार, y बार डॉट डॉट, y डॉट जे बार आहे, y डॉट जे बार 1/k समेशन YIJ t डॉट जे डिवायडेड बाय k, आणि y बार डॉट डॉट म्हणजेच ओव्हरऑल मीन. आता आपल्याकडे जायचं आहे लिस्ट स्क्वेअर इस्टिमेट ऑफ पॅरामीटर. गेल्या वेळी 1व्या अनुभवामध्ये जसं आपण एरर टर्म काढली होती, एरर टर्म कशी काढली होती, इप्सिलॉन IJ इज इक्वल टू काय मिळणार त्या मॅथमॅटिकल मॉडेल वरून, YIJ मायनस म्यू मायनस अल्फा आय मायनस बीटा जे. हे जे मॅथमॅटिकल मॉडेल कन्सिडर केलेलं आहे. इप्सिलॉन IJ म्हणजे काय, ह्या 3 टर्म ज्या आहेत त्या इकडे मायनस होणार आहेत जस्ट. ओके, सो दिस इज इप्सिलॉन IJ होणार आहे. आणि ई म्हणजेच काय कन्सिडर केले त्यांनी की डबल समेशन हेच इप्सिलॉन IJ YIJ मायनस म्यू मायनस अल्फा आय मायनस बीटा जे ब्रॅकेट स्क्वेअर कन्सिडर. ओके, सो कंबाइंड एरर जो आहे कंबाइंड टोटल एरर म्हणजेच ई इथं कन्सिडर केलेला आहे. आणि हा टोटल एरर जो आहे तो आपल्याला मिनिमाइज करायचा आहे आणि असे पॅरामीटर चूज करायचे. सो मिनिमाइज करण्यासाठी मॅथमॅटिकल मॉडेलमध्ये कोणती प्रोसेस आहे, तर एक तर मॅक्झिमा आणि मिनिमा फाइंड आउट करतो. ओके, सो मॅक्झिमा आणि मिनिमा आपण कसं फाइंड आउट करतो, टेकिंग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वेट टू 0, सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल. ओके, सो डिपेंड ऑन मॅक्झिमा आणि मिनिमाच्या स्विचवर असेल. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वेट टू 0 करायचं डायरेक्टली. सो डो ई डिवायडेड बाय डो म्यू केलं की 0 इज इक्वल टू काय मिळणार आहे 2 मायनस 2 इथं येणार. ओके, समेशन आणि डेरिव्हेटिव्ह इंटरचेंजेबल आहेत त्यामुळे 2 टाइम्स समेशन होईल. ओके, आणि ब्रॅकेट हा पूर्ण म्यूचा नाही आहे, ब्रॅकेटमध्ये फक्त म्यू आहे का, नाही, इज अ फंक्शन ऑफ म्यू, त्यामुळे त्याचं पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाय करायचं. तो याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 मायनस 1 प्लस 0 मायनस 0 म्हणजे -1 ने याला मल्टिप्लाय करायचं. So it will be -2 times डबल समेशन YIJ मायनस म्यू मायनस अल्फा मायनस बीटा, आणि हे काय करायचं आपल्याला इक्वेट टू 0 करायचं.
इक्वेट टू झिरो केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा, डबल समेशन वाय आय जे मायनस म्यू मायनस अल्फा मायनस काय येणार इथं एच के म्यू किंवा हा समेशन बाहेर घेतो तात्पुरतं मायनस बीटा जे इज इक्वल टू 0. दॅट इज इक्वल टू डबल समेशन वाय आय जे डबल समेशन आत घ्या आता मायनस डबल समेशन ऑफ कॉन्स्टंट एच के म्यू ओके. सो मायनस अल्फा आय जे ची समेशन त्यामध्ये काही नसणार आहे, त्यामुळे समेशन के टाइम्स अल्फा आय सॉरी एच टाइम्स अल्फा आय रनिंग फ्रॉम 1 to k मायनस समेशन जे रनिंग फ्रॉम 1 to h k टाइम्स बीटा जे दॅट इज इक्वल टू 0. लक्षात येते का? कारण का के टाइम्स बीटा जे का समेशन ओव्हर आय कन्सिडर केले आणि इथं बीटा जे आहे ओव्हर आय समेशन असेल आणि जर बीटा जे असेल आयचा काही संबंध नसेल तर तो पर्टिक्युलर एलिमेंट आहे, तो पर्टिक्युलर एलिमेंट त्या विथ रिस्पेक्ट टू आय हा काय झाला कॉन्स्टंट झाला. सो कॉन्स्टंट झाला म्हणून के टाइम्स बीटा जे. तसंच इथं एच टाइम्स अल्फा आय म्हणजे वनव्या अनुवामध्ये इथं एन आय अल्फा आय आलं होतं बघा. लक्षात येत आहे एन आय अल्फा. जसं वनव्या अनुवामध्ये समेशन एन आय अल्फा इक्वल टू 0 होतं आपल्याला मिळालं होतं, तसंच इथं समेशन अल्फा इज इक्वल टू 0 समेशन बीटा जे इज इक्वल टू 0 असतं. ओके, हे 2 वे अनुवामध्ये. त्यामुळं एच समेशनच्या बाहेर आला कॉन्स्टंट आहे, समेशन अल्फा इज अगेन 0, के समेशनच्या बाहेर आला समेशन बीटा जे इज ऑल्सो 0. सो दॅट इम्प्लाइज डबल समेशन वाय आय जे इज इक्वल टू मायनस एच के म्यू आहे, तो इकडे आल्यानंतर काय होणार आहे प्लस एच के म्यू आणि एच के इथं डिवाइड केल्यानंतर म्यू हॅट इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल वाय बार डॉट डॉट. तो इथे तुम्हाला दिलेला आहे वाय बार डॉट डॉट. इन द सिमिलर वे तुम्ही काय करायचं आहे समरी आपलं होमवर्क करायचा आहे आणि असाइनमेंट सबमिट करायचे आहे आजच. डो ई डिवायडेड बाय डो अल्फा आय आणि डो ई डिवायडेड बाय डो बीटा जे म्हणजे याच विथ रिस्पेक्ट टू अल्फा आणि विथ रिस्पेक्ट टू बीटा जे काय घ्यायचं आहे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि अल्फा आय हॅड इज इक्वल टू दिस आणि बीटा हॅड इज इक्वल टू दिस. ही दोन्हीही तुम्हाला मला काय करायचे आहेत पाठवायचे गुगल क्लासरूमला. लक्षात आलं? सो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अल्फा आय हॅड काय मिळालाय वाय बार आय डॉट मायनस वाय बार डॉट डॉट आणि बीटा जे हॅट इज इक्वल टू वाय बार डॉट जे मायनस वाय बार डॉट डॉट मिळाला. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे ओके एक मिनिट हा बोलायचं. हा सो अल्फा हॅट इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला वाय बार आय डॉट मायनस वाय बार डॉट डॉट. बीटा जे हॅट इज इक्वल टू काय मिळालेला आहे वाय बार डॉट जे मायनस वाय बार डॉट डॉट. आता याच्यावरून वाय आय जे जो आहे वाय आय जे आपण कसा आहे हे करायचं आहे बघा की ऍडजस्ट करायचा आहे आणि तो जेणेकरून तो आपण पार्टिशनिंग किंवा स्प्लिटिंग ऑफ सम ऑफ स्क्वेअर्सला वापरू शकतो. ओके, सो वाय आय जे म्हणजेच काय तिथं वाय आय जे दिलेलं आहे. ओके, आता फक्त आपल्याला काय अल्फा आय हॅड यामध्ये द्यायचा आहे, अल्फा आय हॅड द्यायचा आहे, बीटा जे हॅड द्यायचा आहे आणि म्यू हॅड द्यायचा आहे. तिन्ही दिलेले आहे म्यू हॅड प्लस अल्फा आय हॅड प्लस बीटा जे हॅड. आता मला हा काय करायचा आहे वाय आय जे कन्सिडर करायचा आहे. ओके, वाय आय जे कन्सिडर करायचं असेल तर ह्या टर्म 3 एक्स्ट्रा झाल्या. त्या एक्स्ट्रा झालेल्या टर्म ज्या आहेत त्या एक्स्ट्रा झालेल्या टर्म काय करायच्या आहेत मला सबट्रॅक्ट करायचे आहेत वाय आय जे मधून. ओके, वाय आय जे हा वाय बार आय डॉट प्लस आहे, हा वाय बार आय डॉट मायनस आहे, याला निघून जाईल. वाय बार वाय बार डॉट डॉट प्लस आहे, वाय बार डॉट डॉट मायनस आहे, हा याला निघून जाईल. वाय बार आय डॉट एक एक्स्ट्रा आहे म्हणून मायनस वाय बार आय डॉट दिला. वाय बार डॉट जे एक एक्स्ट्रा आहे म्हणून वाय बार डॉट जे एक एक्स्ट्रा दिला आहे. वाय बार डॉट डॉट एक एक्स्ट्रा आहे म्हणून वाय बार डॉट डॉट एक एक्स्ट्रा इथं दिलेला आहे. ओके, नाव वाय आय जे मायनस वाय बार डॉट डॉट वाय आय जे मायनस वाय बार डॉट डॉट इज इक्वल टू ही टर्म येईल इथे.
लक्षात येते? म्हणजे हा प्लस आहे तो इकडे मायनस गेल्यानंतर वाय आय जे मायनस वाय बार डॉट डॉट इज इक्वल टू काय मिळेल? वाय बार आय डॉट मायनस वाय बार डॉट डॉट प्लस वाय बार डॉट जे मायनस वाय बार डॉट डॉट प्लस वाय आय जे मायनस वाय बार आय डॉट मायनस वाय बार डॉट जे प्लस वाय बार डॉट डॉट. ओके. आणि टोटल सम ऑफ स्क्वेअर ह्या याच्यावरून डबल समेशन वाय आय जे मायनस वाय बार डॉट डॉट ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच कोणती? ही. ओके. डबल समेशन वाय आय जे मायनस वाय बार आय डॉट मायनस वाय बार डॉट जे प्लस वाय बार डॉट डॉट प्लस वाय बार डॉट मायनस वाय बार डॉट डॉट वाय बार आय डॉट मायनस वाय बार डॉट डॉट प्लस वाय बार डॉट जे मायनस वाय बार डॉट डॉट ब्रॅकेट स्क्वेअर. आता ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय? ए स्क्वेअर. ओके. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस ट्वाइस बी सी प्लस ट्वाइस ए सी. ओके. ट्वाइस ए बी प्लस ट्वाइस ए सी प्लस ट्वाइस बी सी. ओके. आता ह्या तीन टर्म ज्या आहेत पुढच्या ट्वाइसच्या, ह्या तिन्ही टर्म डेव्हिएशन टेकन फ्रॉम अरिथमेटिक मीन आहेत. त्यामुळे ह्या तिन्ही टर्म काय असतात? झिरो. तिन्ही टर्म काय असतात? झिरो. ओके. सो वन वे क्लासिफिकेशन मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे की ती डेव्हिएशन टेकन फ्रॉम अरिथमेटिक मीन ही कशी झिरो असते. ओके. सो ती झिरो असल्यामुळे आपल्याला फक्त काय मिळेल? डबल समेशन वाय आय जे स्क्वेअर इज इक्वल टू एच टाइम्स डबल समेशन. आता इथं जे चा काही संबंध आहे का? नाही. जे चा काही संबंध नसल्यामुळे विथ रिस्पेक्ट टू जे ही टर्म काय झाली? कॉन्स्टंट झाली. सो एच टाइम कॉन्स्टंट होईल. एच टाइम्स समेशन ओव्हर आय, के टाइम्स समेशन ओव्हर जे. इथं आय चा काही संबंध नाही त्यामुळे, आणि इथं दोन्हींचा संबंध आहे त्यामुळे डबल समेशन वाय आय जे मायनस वाय बार डॉट मायनस वाय बार डॉट जे प्लस वाय बार डॉट डॉट ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच याचाच अर्थ काय? ही झाली तुमची ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर, ही झाली तुमची ब्लॉक सम ऑफ स्क्वेअर, आणि ही झाली तुमची एरर सम ऑफ स्क्वेअर. लक्षात आलं? ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर, टोटल सम ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर प्लस ब्लॉक सम ऑफ स्क्वेअर प्लस एरर सम ऑफ स्क्वेअर. दिस इज टोटल सम ऑफ स्क्वेअर, sum of square due to treatment, sum of square due to varieties or block, आणि sum of square due to error or residual sum of square त्याला आपण म्हणतो. लक्षात येते? याला स्प्लिटिंग ऑफ टोटल व्हेरियन्स म्हणतात. आता लेक्चरची टाइम संपलेली आहे. कधीही लेक्चर काय होणार आहे? ऑफ होणार आहे. त्यामुळं नंतर नेक्स्ट लेक्चर मी चालू करणार नाही, कारण मला आता परत पुन्हा टीवायचं लेक्चर. ओके. सो तुम्हाला ज्या असाइनमेंट दिलेले आहेत त्या असाइनमेंट तुम्ही सबमिट करायचे. लक्षात आलं का? आता फक्त आपण नल हायपोथेसिस बघूया. नल हायपोथेसिस जी आहे ती दोन प्रकारची असणार आहेत. यामध्ये एक ट्रीटमेंटशी रिलेटेड असणार आहे, दुसरं ब्लॉकशी रिलेटेड असणार. ओके. सो ट्रीटमेंटशी रिलेटेड नल हायपोथेसिस काय असणार आहे? अल्फा 1 इज इक्वल टू अल्फा 2 इज इक्वल टू अल्फा के इज इक्वल टू 0. आणि ब्लॉकशी रिलेटेड नल हायपोथेसिस काय असणार आहे? बीटा 1 इज इक्वल टू बीटा 2 इज इक्वल टू बीटा एच इज इक्वल टू 0. Alternative hypothesis: at least one pair of alpha is not equal to alpha j. At least one pair of beta j is not equal to beta j dash. Okay, असा असणार. ओके. ही इथं तुम्ही वाचू शकता. डिग्रीज ऑफ फ्रीडम आता कशा असतील? टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम इथं किती असणार आहेत? HK-1, कारण वाय आय जे मायनस वाय बार डॉट डॉट इक्वल टू 0 ही एक लिनियर कन्स्ट्रेंट आपल्याला मिळणार, आणि या एक लिनियर कन्स्ट्रेंट मुळे एक डिग्रीज ऑफ फ्रीडम इथं लूज होणार. हे टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम. ट्रीटमेंट डिग्रीज ऑफ फ्रीडम अगेन K-1 राहतील. ब्लॉक डिग्रीज ऑफ फ्रीडम ह्या H-1 राहतील. लक्षात आलं? कारण का? समेशन वाय बार आय डॉट मायनस वाय बार डॉट डॉट इक्वल टू 0 आणि समेशन वाय बार डॉट जे मायनस वाय बार डॉट डॉट इक्वल टू 0 या दोन लिनियर कन्स्ट्रेंट मुळे ट्रीटमेंटच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम K-1 राहतील, ब्लॉकच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम H-1 राहतील. आणि यामधून त्या K-1 आणि H-1 वजा केल्यानंतर टोटल ज्या आहेत N-1 म्हणजेच HK-1 मधून K-1 आणि H-1 वजा केल्यानंतर ज्या डिग्रीज ऑफ फ्रीडम येतील त्या डिग्रीज ऑफ फ्रीडम ह्या कशाच्या असणार आहेत? एरर डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार. त्या डिग्रीज ऑफ फ्रीडम कशाच्या असणार आहेत? एरर डिग्रीज ऑफ फ्रीडम. त्या H-1 इंटू K-1 इतक्या राहतात. ओके. सो डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि सम ऑफ स्क्वेअर्स हे टोटल ऍडिटिव्ह इन नेचर असतात. त्याचप्रमाणे मीन सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू ट्रीटमेंट, मीन सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू ब्लॉक आणि एरर मीन सम ऑफ स्क्वेअर हे कसं कॅल्क्युलेट करणार?
सम ऑफ स्क्वेअर डिवायडेड बाय डिग्रीज ऑफ फ्रीडम, सम ऑफ स्क्वेअर डिवायडेड बाय डिग्रीज ऑफ फ्रीडम, सम ऑफ स्क्वेअर ड्यू टू एरर डिवायडेड बाय इट्स डिग्रीज ऑफ फ्रीडम. याला आपण मीन सम ऑफ स्क्वेअर म्हणतो. लक्षात आलंय? इथं आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरला एक्सपेक्टेशन ऑफ व्हेरियस सम ऑफ स्क्वेअर. आता इथं एक्सपेक्टेशन ऑफ ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर, एक्सपेक्टेशन ऑफ ब्लॉक सम ऑफ स्क्वेअर आणि एक्सपेक्टेशन ऑफ एरर सम ऑफ स्क्वेअर या 3 पार्ट येणार आहेत. पण मी यातील फक्त एक्सपेक्टेशन ऑफ ब्लॉक सम ऑफ स्क्वेअर घेणार आहे, कारण एक्सपेक्टेशन ऑफ ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर आणि एक्सपेक्टेशन ऑफ ब्लॉक सम ऑफ स्क्वेअर हे वन वे क्लासिफिकेशन मध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीनं एक्सपेक्टेशन ऑफ ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर आणि एरर सम ऑफ स्क्वेअर हे पुन्हा परत तुमचं तुम्ही शिकायचं आहे. लक्षात आलं का? आहात काय जागे? हा, ओके. नाव आता जर का तुम्हाला जर काही शंका असतील तर